नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत माझं सकाळचं रुटीन शेअर करणार आहे. सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत मी घरातील सगळी कामं कशी आवरते आणि कोणत्या वेळेत काय काय कामं करते हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी दिवसाची सुरुवात होते ती म्हणजे उंबरठा पूजनापासून. छान आणि साध्या पद्धतीने मी उंबरठा पूजन करून घेतलं आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागले, कारण मुलांचा टिफिन बनवायचा होता. त्याआधी चहा वगैरे आणि दूध जे आहे तर ते सुद्धा करते. पण सगळ्यात आधी त्याची भाजी करायची होती, तर त्यासाठी सगळे भाज्या वगैरे मी घेतल्या होत्या. तर त्या मी इथे चिरून घेत होते, कारण मुलांना स्कूलमध्ये जायला उशीर नको व्हायला, म्हणून मग सगळं आधी पटापट आवरून घेतलं आणि नंतर दूध आणि चहा करते असं मला वाटतं. तर सगळ्या भाज्या मी इथे चिरून घेत होते. तर आज मला बनवायची होती पावभाजी, कारण बरेच दिवस झाले पावभाजी बनवली नव्हती आणि मुलांनासुद्धा खायची होती. बरेच दिवस झाले मुलांची इच्छा होती पावभाजी खायची, तर म्हटलं आज करूया. तर काल संध्याकाळीच आम्ही बाहेर गेलो होतो, तर तेव्हा मी पाव आणून घेतले, कारण सकाळी सकाळी डेअरीवरती पाव आणायला जाणं शक्य होत नाही, कारण घरातली कामं असतात आणि इतरही कामं आवरावी लागतात. त्यामुळे मग उशीर होतो, म्हणून मग आदल्या दिवशीच रात्री मी पाव आणून ठेवले होते. आता ह्यानंतर भाजी मला करायची होती, तर त्यासाठी मी इथे सगळ्या भाज्या बारीक अशा चिरून घेत होते. तर थोडा जास्त प्रमाणात मी भाज्या बारीक चिरते, जेणेकरून काय होतं, भाज्या लवकर शिजतात आणि तितकाच गॅससुद्धा कमी लागतो. आणि जेवढ्या जास्त जाड भाज्या असतील तर ते शिजण्यासाठी सुद्धा वेळ कमी लागतो आणि गॅसची सुद्धा तितकीच बचत होते. त्यामुळे मग भाज्या छानपैकी अशा बारीक कट करून मी कुकरमध्ये शिजवून घेते, जेणेकरून मग त्या लवकर शिजतील. तर इथे सगळ्या भाज्या मी चिरून घेत होते, कारण बाकी पण तयारी करायची होती. आता पावभाजी म्हटल्यानंतर आपल्याला पोळी करायची नसते, पोळीचा एवढा विषयच नसतो. पण भाजीसाठी तर आपल्याला सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या बारीक चिरून ते शिजवून घ्याव्या लागतात. परत त्या टोमॅटो वेगळं चिरावं लागतं, फोडणीला देण्यासाठी वेगळ्या भाज्या चिराव्या लागतात. तर हे सगळं करण्यामध्ये खूप वेळ जातो आणि सकाळी असं काहीतरी करायचं म्हटलं की तर आणखीनच वेळ जातो. त्यामुळे मग असं पटकन नियोजन करून एक एक काम जे आहे तर ते डोक्यात येत राहतं आणि मग एक एक काम पटापट जसं जसं सुचेल तसं तसं मी करून घेते. कारण सकाळी मुलांना स्कूलला जाण्याची घाई असते, त्यांचं आवरायचं असतं आणि घरातलीही बाकीची कामं असतात. त्यामुळे मग पटापट जसं सुचतं ना तसं मी बाकीची कामं जी आहे ती आवरून घेते. तर त्यासाठी मग मी इथे सगळ्यात आधी म्हटलं कुकर लावून घेऊया, कारण कुकर शिजेल तोपर्यंत मग बाकीची कामं होतात. नाहीतर मग आधी आपण बाकीची कामं केली आणि नंतर कुकर जर मी लावला असता तर मग आणखीन वेळ गेला असता आणि स्कूलला जायलासुद्धा मुलांना उशीर होतो. म्हणून मग आधी कुकर लावून घेतला आणि त्यानंतर मग बाकीची वरवरची जी काही कामं मला करायची होती ती मी करायला घेतली. जसं घर पुसायचं असेल किंवा मुलांचे स्कूलसाठी ड्रेस काढून ठेवायचा असेल, तर हे सगळे कामं मग मी जसा वेळ मिळतो त्या वेळेमध्ये करून घेते. तर इथे कुकर लावायला मी घेतला आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ घालून घेतलं, कारण काय होतं, भाज्या तशाच शिजवल्या की मग त्याच्यामध्ये मीठ जर नाही घातलं तर त्याला पाहिजे तेवढी चव येत नाही, कारण नंतर त्याच्यामध्ये किती मीठ घातलं तरी आधी घातलेल्या मिठाची जी चव येते ती नंतर घातलेल्या मिठाने येत नाही. त्यामुळे मग ते मीठ जे आहे ते बरोबर राहतं, म्हणून मग आधीच मी असं भाज्यांमध्ये भाज्या जर उकळायच्या असतील तर त्याच्यामध्ये मीठ घालून घेते. त्यानंतर इथे मी काढा करायला ठेवला होता. तर आता काढा म्हणजे असं फार काही करत नाही, फक्त पाणी घेते आणि त्याच्यामध्ये लिंबाच्या ज्या पानं आहेत तर ते मी त्याच्यामध्ये घातले. ते एक 10 ते 15 मिनटं मी उकळू देते, म्हणजे जवळपास 1.5 कप पाणी घेते आणि 1 कप होईल इतपत ते सगळं पाणी उकळून घेते. आणि त्यानंतर मग थोडं थंड झाल्यानंतर ते लगेच घेते, कारण कडक ज्यावेळेस ते पाणी कडक असतं तर त्यावेळेस ते घेणं शक्यच होत नाही, कारण ते गरम तर असतंच पण त्यासोबत ते खूप कडू असतं आणि कडू समजा कारल्याचा ज्यूस असेल किंवा आणखीन कुठलाही कडू पदार्थ किंवा पेय असेल तर ते आपल्याला पचायला खूप कठीण जातं. म्हणून मग मी एकदम थंड असं होऊ देते आणि त्यानंतर लगेच ते पिऊन घेते, म्हणजे मग त्याचा जो कडवटपणा आहे तो जिभेवरती राहत नाही आणि नंतर लगेच साखर घेऊन घेते. आता हे जरी प्यायला खूप कडू असलं तरी देखील त्याचे फायदे आपल्यासाठी, आपल्या शरीरासाठी खूप जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे मग मी आठवड्यातून एकदा तरी असं लिंबाचा पाला आणते आणि त्याचा
छान असा उकडून काढा तयार करून मी तो काढा आठवड्यातून एकदा जो आहे तर तो घेते. तर तयार केलेला जो काढा होता तो मी इकडे थंड होण्यासाठी ठेवला होता. पण तेवढ्यात माझा मुलगा आला आणि त्याला असं वाटलं की हा ज्यूस वगैरे आहे की काय. तर त्याने थोडंसं चम्मचनी घेऊन बघितलं आणि जेव्हा त्याने पिलं तर तेव्हा त्याचा चेहरा खरंच बघण्यासारखा होता. कारण त्याला ते पाणी जे आहे ते खूप कडू लागलं आणि त्यानंतर तो साखर मागायला लागला. म्हणून मग मी त्याला असं च्यवनप्राश दिलं आणि थोडा वेळ त्याचं तोंड जरा पडलेलं होतं. पण नंतर मग जेव्हा च्यवनप्राश खाल्लं तर त्यानंतर तो परत चांगला झाला. तर इथे सगळ्या भाज्या वगैरे मी चिरून छानपैकी कुकरमध्ये शिजवायला टाकल्या आणि त्यानंतर फोडणीसाठी मग मी इथे कांदा, लसूण आणि अद्रकची पेस्ट तयार केली. त्यानंतर कोथिंबीर चिरून घेतला आणि टोमॅटोसुद्धा चिरून घेतला आणि भाजीवरतीसुद्धा आपण वरून पत्ताकोबी आणि कांदा जो आहे तर तो घेतो. तर तो सुद्धा एका वेगळ्या प्लेटमध्ये मी काढला. म्हणजे मग परत चिरण्याची गरज पडत नाही. कारण एकदाच गॅस ओट्यावरती सगळं जे काही चिरायचं असतं तर ते मी चिरून घेते. जेणेकरून मग नंतर परत जर काही भाज्या चिरल्या किंवा कुठली भाजी तोडली तर मग गॅस ओट्यावरती भरपूर राडा होतो आणि आवरता सगळा वेळ निघून जातो. म्हणून मग सगळं एकदाच मी असं करून ठेवते. म्हणजे आपला वेळसुद्धा वाचतो आणि कामंसुद्धा पटापट होऊन जातात. तर इथे सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या मी एक करून चिरून घेतल्या आणि त्या वेगवेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतल्या आणि सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित झाकून ठेवल्या. म्हणजे जेव्हा भाजी फोडणीला घालेल तर तेव्हा त्यासाठी लागणाऱ्या भाज्या मी वेगळ्या ठेवल्या आणि नंतर आपण तोंडी लावायला जसं काकडी वगैरे घेतो किंवा कांदा, पत्ताकोबी घेतो तर त्या भाज्या मी अशा वेगळ्या चिरून ठेवल्या आणि त्यानंतर मग भाज्या चिरून घेतल्यानंतर जो काही पसारा झाला होता तर तो मला आवरायचा होता. कारण सगळ्या भाज्या चिरून घेतल्यानंतर बऱ्यापैकी भाजीचे सालं आणि कांद्याचे साल जे आहे तर ते पडलेले होते. म्हटलं आधी हे उचलून घेते. कारण सगळा गॅस ओटा जेव्हा क्लीन असतो ना तर तेव्हा बाकीची कामं करायलासुद्धा आपल्याला छान वाटतं. त्यामुळे मग अशी सगळी आवराआवर मी मधात करत असते. छान असा काढा माझा घेऊन झाला होता आणि त्यानंतर मग इथे काढा चहा करायला मी ठेवला होता. तर दुधापेक्षा जास्त काढा चहाच मला खूप आवडतो आणि तो मी बऱ्याच वेळा करते आणि कधीतरी मग दुधाचासुद्धा करते. शक्यतो संध्याकाळी जो चहा मी बनवते तर तो दुधाचाच असतो आणि सकाळी काळा चहा घेते. तर छान असा चहा इथे उकळत होता आणि तोपर्यंत मग इथे मुलांच्या टिफिनसाठी मी पोळ्या टाकत होते. कारण पावभाजी बनवायला मला थोडा वेळ होत होता आणि मग नंतर मला असं वाटलं की स्कूलमधून येतील तर तेव्हा घरीच आल्यानंतर त्यांना गरमागरम पावभाजी अशी मी देईल. म्हणून मग मी पावभाजीचं थोडं मागे ठेवलं आणि मग त्यांना लगेच पोळ्या टाकून दिल्या आणि आता सध्या स्कूलला म्हणजे स्कूल लगेच सुटतं तर त्यामुळे त्यांना जास्त भाजी पोळीसुद्धा द्यायची नसते. तर त्यांना पापडाचा खुडा किंवा रव्यावरती पिठलं जरी करून दिलं तरी देखील ते मुलांना खूप आवडतं. त्यामुळे मग सकाळी भाजीचा एवढा जास्त काही घाई गडबड नसते. म्हणून मग मुलांना टिफिनमध्ये छान असा पापडाचा खुडा आणि पोळ्या मी दिल्या आणि पावभाजी जी आहे तर ती घरी आल्यानंतर करणार होते. कारण आज तर खरंच खूप उशीर झाला होता आणि सगळी कामं खूप उशिरा झाली. त्यामुळे आजचं जरा पावभाजी मग मी नंतर करणार होते. कारण मुलं तसंही लवकरच येतात 11:30 पावणे 12पर्यंत. तर नंतरच करू म्हटलं. म्हणून मग आधी त्यांना पोळ्या आणि पापडाचा खुडा जो आहे तर तो मी टिफिनमध्ये दिला आणि त्यानंतर मग ही मला लावायचं होतं. तर त्यासाठी मी छानपैकी दूध असं आधीच फार वेळ असं उकळून थंड व्हायला ठेवलं होतं. कारण दूध आपण जेवढं जास्त उकळू देतो तर तेवढं आपलं दही जे आहे ते घट्ट असं तयार होतं. कारण जर आपण लगेच दुधाला उकळी आल्या ते थंड जरी करून आपण त्याच्यामध्ये दही घालत असू तरी देखील त्याचं एवढं घट्ट दही होत नाही जेवढं जास्त उकळल्यानंतर होतं. तर मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर मग मी देवपूजा वगैरे करून घेतली. कारण देवपूजा करायची माझी बाकी होती आणि आज खरंच खूप उशीर झाला होता. कारण नेहमी कामं माझी वेळेवरती होतात आणि जसा मी विचार करते तर त्याच वेळेत ती कामं मी करून घेते. पण आज खरंच खूप उशीर झाला आणि सगळी कामं जरा मागे पुढेच झाली. त्याच्यामुळं मग देवपूजा आधी मी करून घेतली आणि स्वयंपाकाचं नंतर करते असं मला वाटलं. कारण तसाही सकाळचा मुलांचा टिफिन झालेला होता आणि मग दुपारी ते घरी यायच्या आधी तर स्वयंपाक मी करणारच होते. म्हणून मग आधी देवपूजा करून घेतली, सगळे कपडे वगैरे धुवून घेतले, सगळी भांडी घासली आणि नंतर परत मग
पावभाजी करायला मी घेतली. तर कुकर मी आधी शिजवलेला होता, फक्त आता फोडणीला सगळं घालायचं होतं. तर सगळं माझं आवरेपर्यंत मुलं घरी आलेले होते आणि त्यानंतर मी इथे भाजी फोडणी द्यायला घेतली. तर मी इथे थोडं तेल टाकून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जिरे, कांदा, लसूण आणि अद्रकची पेस्ट घातली आणि त्याला चांगलं 10 ते 15 मिनटं परतवून घेतलं, जोपर्यंत त्या भाज्यांना तेल सुटत नाही तोपर्यंत. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काही मसाले ॲड केले. त्यासोबतच हळद, तिखट आणि हिंग हे मी घालून घेतलं आणि थोडं धनेपूड मी त्याच्यामध्ये घातली आणि त्यानंतर परत एकदा त्याला छानपैकी परतवून घेतलं. त्यानंतर हा पावभाजी मसाला आहे तो मी त्याच्यामध्ये घातला. तर ज्या ताई माझा व्हिडिओ बघत असतील त्यांना माहिती आहे की मी बऱ्यापैकी प्लास्टिकचे डबे असतील किंवा जे भांडे असतील तर ती कमीच वापरते शक्यतो. आणि बऱ्याचशा पॅकिंगच्या भाज्या असतील किंवा मसाले असतील किंवा आणखीन कुठले पदार्थ असतील तर ते प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्येच येतात किंवा असे रॅप केलेले येतात, हे आपल्याला माहिती आहे. पण तरी देखील घरी आणल्यानंतरसुद्धा मी ते असे एखाद्या काचेच्या जारमध्ये किंवा मग स्टीलच्या बरणीमध्ये भरून ठेवते. तर मसालासुद्धा मी असाच एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवला. आता जेवढं मला शक्य होतं तेवढं सगळं मी प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये असलेलं एखाद्या स्टीलच्या किंवा काचेच्या किंवा सिरॅमिकच्या बरण्यांमध्ये किंवा डब्यांमध्ये भरून ठेवते. तर सगळं करणं शक्य होत नाही, पण निदान ज्या रोजच्या उपयोगातल्या वस्तू आहेत तर त्या तर नक्कीच मी अशा बाजूला एखाद्या काचेच्या बरणीत किंवा स्टीलच्या डब्यामध्ये काढून ठेवते. तर सगळ्या भाज्या छान अशा शिजल्या होत्या, मस्तपैकी असं तेल सगळ्या भाज्यांना सुटलं होतं. त्यानंतर ज्या उकळून घेतलेल्या भाज्या होत्या त्याला छानपैकी मॅश करून घेतलं आणि त्या भाज्या मग कढईमध्ये टाकून घेतल्या आणि त्यानंतर त्यालासुद्धा छानपैकी उकळी येऊ दिली आणि चवीपुरतं मीठ घातलं. त्यानंतर बरीच अशी भांडी परत पडलेली होती तर ती मी घासायला घेतली. ही तांबे पितळीची भांडीसुद्धा होती तर तीसुद्धा घासून घेतली. आता सध्या उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी भांडी ही कोरडी पडतात, म्हणून मग मी थोडे थोडे भांडे घासते आणि ते थोडे थोडे धुवून घेते, नंतर परत थोडे भांडी घासते. तर असं थोडं थोडं करून मी सगळी भांडी जी आहे ती घासून घेते, कारण एकदाच सगळी भांडी घासली की मग ती लगेच कोरडी होतात आणि घासायला जड जातात. मग परत त्याला साबण लावून किंवा मग घासणीने स्वच्छ करावं लागतं आणि नंतर मग ते परत धुवावे लागतात. त्यामुळे मग अर्धे अर्धे भांडे मी घासून घेते आणि सगळे भांडे जे आहे तर ते अशा प्रकारे स्वच्छ करते. तर सगळी भांडी माझी इथं घासून झाली होती. त्यानंतर मग मी टोपलं बाहेर छान असं उन्हामध्ये ठेवते, जेणेकरून मग लवकर सगळी भांडी वाळून जातील. तसं तर आता उन्हामुळं अर्ध्या पाऊण तासामध्ये सगळी भांडी वाळून जातात. तर त्यावेळेस मग इथे सगळी भांडी मी ठेवते, जेणेकरून मग लवकर वाळतात आणि लवकर ती रॅकमध्ये लावल्या जातात. तर सगळी भांडी मी इथे ठेवून दिली. आता तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेत होते. आता नाही जरी म्हटलं तरी सकाळची भांडी वेगळी पडली होती, आत्ताची भांडी वेगळी. कितीतरी आपण पसारा कमी करायचं म्हटलं किंवा कामं लवकर आटपायची म्हटली तरी होत नाही. तर आज तसंच काही झालं. खूप वेळ झाला सगळी कामं आवरायला आणि भांडीसुद्धा 1 ते 2 वेळा मी घासली. तशी तर रोज भांडी 2-3 वेळा घासावी लागतातच, पण मग कामं लवकर झाली की भांडी घासायसाठी कंटाळा येत नाही. आणि जर आपली कामच झालेली नसतील आणि फक्त आपण काहीतरी असेच वर भांडी घासतोय किंवा काहीतरी खाल्लं आणि त्याची भांडी आपण स्वच्छ करतोय तर त्याचासुद्धा आपल्याला कंटाळा येतो, कारण स्वयंपाक झालेला असेल, सगळ्यांची जेवणं झालेली असतील तर आपल्याला भांडी घासायला तेवढा कंटाळा येत नाही जेवढा काही न करता पडलेली भांडी घासताना आपल्याला येतो. तर त्यामुळे मग मी अशी सगळी भांडी पटापट घासून घेतली, कारण परत आता मुलं घरी आले होते आणि त्यांचा टिफिन वगैरे आणि दुपारचे जेवणं हे सगळं बाकी होतं आणि त्यामुळे मग मी सगळं पटापट आवरून घेतलं. मुलं घरी आले, मुलांना इच्छा नव्हती जेवायची, त्यामुळे मग मी ते थोडं बाजूला ठेवलं आणि त्यानंतर मग म्हटलं थोडा आता वेळ आहेच तर मग किचनचा एखादा कोपरा स्वच्छ करावा. तर किचनवरती हे गॅस ओट्यावरती जे छोटे छोटे रॅक आहे तर त्याच्यावरतीसुद्धा बऱ्यापैकी धूळ जमा होते. आता तुम्हाला इथे दुरून व्हिडिओमध्ये दिसत नसेल, पण आपण प्रत्यक्षात बघा, खिडकी जिथे असेल किंवा जिथे दरवाजा असेल तिथे जर आपण काही वस्तू ठेवत असू किंवा किचनमध्ये जर वस्तूंच्या जवळ डायरेक्ट दरवाजा असेल किंवा खिडक्या असतील तर सगळी धूळ माती जी आहे ती डब्यांवरती जमा होते आणि आपण कितीही स्वच्छ केलं तरी 3ऱ्या-4थ्या दिवशी त्याच्यावरती धूळ मातीही जमते. तर ते स्वच्छ करता करता आपला खूप वेळ जातो आणि असं जर प्रत्येक महिन्याला आपण जेव्हा डीप क्लिनिंग करतो किंवा बऱ्याच ताई
2-2.5 महिन्यातून एकदा सगळं घर त्यावेळेस मात्र आवरायला खूप जड जातं. कारण महिनाभर आपण जी भांडी वापरतो त्यांना तेलकट तुपकट हात आपले लागलेले असतात आणि जेव्हा आपण ती स्वच्छ करायला घेतो तर तेव्हा आपल्याला कंटाळा तर येतोच आणि एवढी सगळी भांडी बघून आणि तीही एवढी खराब झालेली भांडी बघून स्वच्छ करण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो. त्यामुळे मग अशी सगळी गॅस ओट्यावरची भांडी किंवा रॅकमधली जी भांडी आहे तर ती मी प्रत्येक 3ऱ्या-4थ्या दिवशी पुसून काढते. तर आता ही सगळी जी भांडी माझ्याकडे आहे तर ती मी एका दिवसात स्वच्छ करू शकेल एवढीच आहे. त्यापेक्षा जास्त भांडी माझ्याकडे नाही. कारण मी आधीही तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमधून सांगितलेलं आहे की जशा आता 15 किलोचे किंवा 20-20 किलोचे मोठे डबे असतात तर अगदी त्याप्रमाणे मी काहीच जास्तीचं ठेवत नाही. अगदी पाव भरायचं किंवा अर्धा किलो किंवा 1 किलो किंवा फार फार तर 5 किलोपर्यंतचे माझ्याकडे सगळे डबे आहेत. आणि जे रॅकमध्ये खालच्या साईडला आहे ते तर मोठे आहे. काही 15 किलोचे आहे, काही 20 किलोचे असतील. तर त्या डब्यांमध्ये मी तांदूळ, गहू किंवा मग गव्हाचं पीठ किंवा शेवया, पापड हे सगळं भरत असते. असं माळ्यावरती किंवा मग कुठेतरी वरती मी किचनमध्ये डबे कधीच ठेवत नाही आणि तेवढे डबे माझ्याकडे नाहीत सुद्धा. त्यामुळे मग मला हे आवरायलासुद्धा सोपं जातं. आणि काय होतं, जेव्हा आम्ही शिफ्टिंग करतो तर त्यावेळेसुद्धा आम्हाला फार काही त्रास होत नाही. कारण मग भांडी जेवढी कमी असतील तेवढा आपला वेळसुद्धा वाचतो आणि आपली मेहनतसुद्धा वाचते. त्यामुळे मग अशी छोटी छोटी भांडीच मी ठेवते. आणि सध्या मुलं छोटे आहेत, त्यांनासुद्धा काही काम एवढं जमत नाही. तर त्यामुळं मग मला जेवढं आवरणं शक्य होईल तेवढेच मी भांडी ठेवते आणि त्यापेक्षा जास्तीची भांडी मी ठेवत नाही. कारण ती ठेवून तरी काय फायदा असतो. कारण जेवढी जास्त भांडी आपल्याकडे असतील तर ती आवरण्यातसुद्धा तेवढा वेळ जातो. आणि जर ते आपल्याकडून आवरणं होतच नसतील, ती भांडी आपल्याकडून स्वच्छच होत नसतील तर मग तीच माळावरती ठेवून किंवा एखाद्या पोत्यामध्ये बांधून त्याला काहीच अर्थ नाही. त्यामुळे मग जेवढी भांडी मला वापरायची असतात किंवा रोजच्या माझ्या वापरात येत असतात तर तेवढीच भांडी मी वापरते. आता हे सुद्धा तितकंच खरं आहे की बऱ्याच वेळा भरपूर असे पाहुणे येतात किंवा मग मोठं काहीतरी आपण कार्यक्रम आपल्या घरी करतो तर त्यावेळेस आपल्याला मोठ्या भांड्यांची सुद्धा गरज पडते. पण ठीक आहे, 1-2 भांडे ठेवले तर काही हरकत नाही. पण अगदी 4-4, 5-5 पातेले किंवा 4-4, 5-5 कढया एवढं सगळं ठेवून आपण ते आवरणं आपल्याला शक्य झालं पाहिजे. तर असो, आता प्रत्येकाची इच्छा वेगवेगळी असते. बरेच जण आठवणी म्हणून ठेवतात. आता तशा तर आठवणी माझ्याकडे सुद्धा भरपूर आहेत, पण त्या बऱ्यापैकी कमी आहेत. कारण कमी गोष्टी अशा माझ्याकडे आहेत की त्या छान अशा आठवणीतल्या आहेत आणि मी जपून ठेवलेल्या आहेत. पण त्या नेहमी उपयोगात येतात अशाच आठवणी माझ्याकडे आहेत आणि नेहमी मी त्या गोष्टींचा, त्या वस्तूंचा वापर करते. तर त्यामुळे मग त्या घरामध्ये मी आरामात ठेवते आणि सगळ्या वस्तू छानपैकी वापरण्यात येतात. तर मलासुद्धा त्याचा आनंदच होतो. तर या रॅकमधलं सगळं काही मला आवरायचं होतं तर ते मग मी आवरून घेतलं. सगळ्या बरण्या मी अशा पुसून ठेवते. कारण मग प्रत्येक वेळेस जेव्हा आपण सगळं घर आवरतो तर तेव्हा सगळे डबे घासण्याची गरज पडत नाही. कारण जेव्हा जेव्हा प्रत्येक डब्यामधली एखादी वस्तू संपली, एखादा पदार्थ संपला की मी ते लगेच घासून काढते. म्हणजे काय होतं, महिन्यातून किंवा 20 दिवसातून तर एकदा आपण घर आवरतोच. मग त्यावेळेस ती बरणी फार फार तर 8 दिवसापूर्वी घासलेली असते किंवा मग त्याच्यातला पदार्थ संपण्यावर तरी आलेला असतो आणि आपल्याला माहिती आहे की आपण आता ही स्वच्छ करणारच आहोत. हे डबे किंवा ही बरणी जी आहे तर ती आपल्याला घासायची आहे. त्यामुळे मग फार काही आपल्याला स्वच्छ करण्याची गरज पडत नाही. सगळं घर एकदम छान आणि नीटनेटकं होतं. असं वरचेवर सगळे डबे किंवा भांडे जे आहे तर ती आपण अगदी गरज नसताना, आता मला जर एखादी भाजी धुवायची असेल तर मी प्रत्येक पातेलं जे आहे ते आलटून पालटून 1-2 दुसऱ्या दिवशी वापरते. म्हणजे जरी ती भांडी माझ्या वापरात येत नसली तरी देखील मग 3ऱ्या-4थ्या दिवशी जर प्रत्येक भांडं मी वापरत गेले आणि ते स्वच्छ करत राहिले तर मग ते खराबसुद्धा होत नाही आणि छान असं नीटनेटकंसुद्धा सगळे भांडी जे आहे तर ते दिसतात. तर त्यामुळे मग मी गरज नसतानासुद्धा बरीचशी भांडी आहे तर ती वापरायला घेते. तर तशी तर सगळीच भांडी रोज वापरात येतात. पण काय होतं, एक 10 ते 15 किलोचे छोटे छोटे पातेले आहेत तर ते काही फार वापरात येत नाही. त्यामुळे मग त्याच्यामध्ये मी काहीतरी करत राहते आणि मग ते सुद्धा घासून घेते. तसं तर प्रत्येक वेळेस जेव्हा घर आवरते तर तेव्हासुद्धा ती भांडी स्वच्छ मी घासून घेत असते. पण मग असंसुद्धा त्याच्यावरती धूळ वगैरे बसली की मग ते स्वच्छ करून घेते किंवा मग त्याच्यामध्ये काहीतरी बनवून ते धुवून तरी घेते.
अशा काही अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या जर आपण केल्या तर आपलं किचन असेल किंवा घर असेल तर त्यातला प्रत्येक कोपरा न कोपरा हा खूप सुंदर आणि छान असा दिसतो. कारण घरातील प्रत्येक वस्तू किंवा प्रत्येक डबे, बरण्या आपण जर तशाच ठेवल्या आणि त्याच्यावर जर धूळ बसत असली, त्या कधीच आपण स्वच्छ करत नसलो, तर त्याला तसंच ठेवून काहीच अर्थ नाही. त्यामुळे त्या आपण वापरात तरी घ्यायला हव्या किंवा मग एखाद्या वेळेस त्या आठवड्यातून म्हणा किंवा 15 दिवसातून म्हणा, त्या नेहमी आपण स्वच्छ केल्या पाहिजे. जेणेकरून मग त्या छान दिसतात. कारण बघा आपल्या घरामध्ये वेळेस कोणी पाहुणे आले किंवा आणखीन कोणी बाहेरून येत असलं, तर मग सगळं किचन किंवा घर जे आहे, तर ते नेहमी स्वच्छच दिसतं आणि प्रत्येक कोपरा आपल्या घरातला छान दिसला, तर आपल्यापेक्षा आनंद कुणालाच होत नाही. त्यामुळे असं घरातील छोट्या-छोट्या गोष्टी असतात, की ज्या आपण नेहमी स्वच्छ करत राहिलो, तर घर नेहमी छान आणि टापटीप दिसतं. तर आता इथे हे एक रॅक माझं छान असं लावून झालेलं होतं. त्यानंतर दुसरं रॅकसुद्धा मी काढलं. आता तसं तर हे रॅक जे आहे, तर ते मी 2-3 दिवसाआड स्वच्छ करतेच. कारण हे लाकडी आहे आणि इथे सतत पाणी पडतं. त्यामुळे मला भीती वाटते, की हे पाण्यामुळे खराब होऊ नये. म्हणून मग मी असं तिसऱ्या दिवशी हे रॅक जे आहे तर ते स्वच्छ करते. जेणेकरून मग त्याच्याकडे लक्षसुद्धा दिलं जातं आणि पाणी तर सहसा त्याच्याखाली जात नाही. पण काय होतं, मुलं पाणी घेतात तेव्हा डायरेक्ट पाणी खाली सांडतं आणि मग रॅक खालीसुद्धा बऱ्याच वेळा पाणी जातं. म्हणून मग मी असं रॅक 3ऱ्या-4थ्या दिवशी स्वच्छ पुसून घेते. तर ह्या रॅकमध्ये ठेवलेले पेपरसुद्धा बरेच दिवस झाले खराब झाले होते. म्हणून मग ते सुद्धा मी काढून घेतले आणि दुसरे पेपर त्याच्यामध्ये टाकले. आता आधी मी डायरेक्ट खाली बरण्या ठेवायचे. पण नंतर मला लक्षात आलं, की आपण कितीही पुसत राहिलो किंवा कितीही बरण्या स्वच्छ केल्या, तरी देखील थोडंफार जरी कचरं खाली असलं आणि एक थेंब जरी तेलाचा पडला, तर तो ट्रे किंवा ते डबे असतील किंवा ती जागा असेल, तर ते खूप चिकट होतं. त्यामुळे मग मी आता त्याच्यामध्ये असा पेपर ठेवते, जेणेकरून मग ते जे रॅक आहे, तर ते खराब होत नाही. वरून जरी आपण पुसत राहिलो, तर खालची बाजूसुद्धा तेवढीच स्वच्छ राहिली पाहिजे. त्यामुळे मग रॅक असं नेहमी मी स्वच्छ ठेवते आणि खालच्या बाजूला रॅकमध्ये तिथे पेपर जो आहे तर तो ठेवत असते. तर छानपैकी दोन्हीही रॅक माझे लावून झालेले होते आणि त्यानंतर मग हॉलमध्ये जो मी बांबू प्लांट ठेवते तर तो बऱ्यापैकी त्याच्यामधलं पाणी जे आहे ते संपलेलं होतं. जवळपास त्याच्यामध्ये फक्त मुळा पाण्यामध्ये असतील एवढंच पाणी शिल्लक होतं. तर आज मग मी ते स्वच्छ करायला घेतलं. तर आता उन्हामुळे त्याचं पाणी जे आहे ते लवकर संपतं. तसं तर 8 किंवा 10 दिवस त्याच्यामधलं पाणी संपत नाही. पण आता ऊन जास्त आहे तर त्याच्यामुळे पाणी लवकर संपलं म्हणून म्हटलं आता हे चेंज करून घेते. तर सगळं जे खालचं हे बाऊल आहे काचेचं ते छानपैकी घासून घेतलं. आता आधी बऱ्यापैकी याच्यामध्ये फिश आम्ही ठेवायचो तर त्याला थोडासा असा पाण्याचा थर जो आहे तर जो जमा झालेला आहे. तर तो काही एकदम निघणार नाही आणि त्यात हे भांडं जे आहे, हा जो बाऊल आहे काचेचा तर तो खूप पातळ आहे आणि घासायचं म्हटलं की भीती वाटते. त्यामुळे मग मी वरचे वर ताराच्या घासणीने घासते, की जेणेकरून हळूहळू का होईना हे पाण्याचं जे लेयर आहे तर ते निघून जाईल. तर छानपैकी हा काचेचा बाऊल जो होता तो स्वच्छ धुवून घेतला आणि सगळ्यात आधी त्याला छानपैकी घासणीने घासून घेतलं. लिक्विड टाकलं त्याच्यामध्ये जेणेकरून त्याचा वास निघून जाईल आणि त्यानंतर त्याला छान धुतलं आणि मग त्याच्यामध्ये परत एकदा पाणी भरून ठेवलं. त्यानंतर जो मनी प्लांट होता तर तो सुद्धा स्वच्छ धुवून घेतला आणि सगळी त्याची पानं छानपैकी पाण्याखाली धुवून घेतली आणि धुतल्यानंतर तर किती छान दिसत होती बघू शकता. तर सगळा धुतलेला प्लांट जो आहे तो त्या बाऊलमध्ये काचेच्या मी ठेवून घेतला. त्यानंतर मग हा बाऊल जो आहे तर तो मी एक अर्धा पाऊण तास उन्हामध्ये ठेवत असते. आता सध्या काय होतं, ऊन खूप जास्त आहे तर त्यामुळे एक 15-20 मिनटं ठेवते. पण हरकत नाही, इथे आम्ही नेट बांधलेला आहे तर त्यामुळे फार काही ऊन पडत नाही म्हणून मग मी एक पाऊण तास किंवा 1 तासभर ठेवते आणि नंतर मग ते घरात घेते. कारण हा प्लांट जरी आपण घरात ठेवत असलो तरी देखील त्याला उन्हाची सुद्धा तितकीच गरज आहे. त्यामुळे मग सकाळच्या उन्हामध्ये किंवा शक्य झालं तर दुपारी उन्हामध्ये छान अर्धा पाऊण तास मी तो ठेवत असते. त्यामुळे हा जो बांबू प्लांट आहे तर त्याची वाढसुद्धा छान होते आणि थोडंफार ऊनसुद्धा त्याला हवं असतं. तर त्यामुळे मग असं उन्हामध्ये मी ठेवते. तर आता सगळी भांडी वगैरे आवरली होती. कपडेसुद्धा माझे धुवून झालेले होते आणि वरचे कामं आवरायचे होते तर ते सुद्धा सगळे आवरून झाले होते. नंतर मग मला लसूण सोलायचा होता तर तो मी सोलायला घेतला. कारण सकाळच्या धावपळीमध्ये मुलांचं स्कूल असतं, टिफिन करायचा असतो, त्यांचं आवरायचं असतं आणि त्याच्यामध्ये हे सगळं आवरून लसूण वगैरे सोलायचं आणि भाजी पोळी करायची तर खूप वेळ जातो. म्हणून मग असा लसूण मी संध्याकाळी किंवा दुपारी किंवा
कधीतरी निवांत वेळ असेल तर रात्री निवडून ठेवते, म्हणजे मग पुढचा आठवडाभर तरी मला लसूण सोलायची गरज पडत नाही. तर असे छोटे छोटे कामं असतात. हे जरी 5 ते 10 मिनटाचे असले तरी देखील ते खूप मोठं काम करतात जेव्हा आपली सकाळची धावपळ होते. कारण सकाळच्या धावपळीमध्ये हे 5-5 मिनटंसुद्धा खूप महत्त्वाचे असतात. मुलांना स्कूलला उशीर नको व्हायला म्हणून मग अशा सगळ्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मी आधी करून ठेवते. जेणेकरून आपलीसुद्धा धावपळ होत नाही आणि मुलांचंसुद्धा सगळं वेळेवरती आवरतं. तर सगळे जे काही घरातील कामं असतील किंवा एखादा कोपरा स्वच्छ करायचा असेल किंवा किचनचं काही सामान आवरायचं असेल तर ते मी असं दुपारच्या वेळेत करते किंवा मग रात्री करते. आणि मुलं स्कूलमध्ये असतात तर त्यावेळेससुद्धा बरंचसं काम माझं आवरून होतं. कारण मुलं घरी नसतात तर त्यावेळेस निवांत असा वेळ मिळतो. म्हणून मग जी कामं मला करता येतील तर ती सगळी मी पटापट करून घेते. तर लसूणसुद्धा मी असा सोलून घेतला कारण मुलांना जेवायचं नव्हतं. थोडा उशीर होता आणि मग मी लसूण सोलायला घेतला कारण मग आठवडाभर तरी मला आता लसूण सोलायची गरज पडणार नाही. तर आठवड्याभराचा लसूण माझा सोलून झालेला होता. तर अशी छोटी छोटी कामं असतात की आपण ही जर केली बऱ्यापैकी आपला कामाचा वेळ जो आहे तर तो वाचतो आणि सगळी कामं आपली पटापट होतात. तर असा लसूण वगैरे सोलून घेतला आणि त्याच्यानंतर ह्या लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत तर याच्यामध्ये मी पाणी टाकून हे असंच 2 ते 3 दिवस ठेवणार आहे आणि त्यानंतर मग ते पाणी मी सगळ्या झाडांना घालते. तर छान असा लसूण सोलून घेतला आणि त्यानंतर पावभाजी तर इथे तयार होती. त्यानंतर मग मुलांना भूक लागलेली होती. तर म्हटलं आता पाव वगैरे भाजून घेऊया. तर सगळे पाव मी इथे भाजायला घेतले. आता जसे आपण पावभाजी बाहेर खाण्यासाठी जातो तर तिथे पाव कट करून देतात. पण मी बऱ्याच वेळा घरी पाव कट करते. मला ते कट करता येत नाही म्हणून मग मी डायरेक्ट ते तसे भाजून घेते तव्यावरती. छान असं दोन्ही साईडने त्याच्यावरती बटर घालते आणि मस्त खरपूस असे भाजून घेते. गोष्टी आपल्याला परफेक्ट जमतात असं नाही. त्यामुळे मग काहीतरी कमी जास्त असतंच. तर ठीक आहे. आता मुलांनासुद्धा ते आवडतं. तर त्यामुळे मग मी असंच साधेच पाव ठेवते तव्यावरती आणि छानपैकी भाजून घेते. तर इथे छान अशी पावभाजी तयार झालेली होती. त्यानंतर मग मी ती मुलांना खायला दिली आणि नेहमीप्रमाणे ती त्यांना आवडली कारण छान असं चीज घालून मी त्यांना ती दिली होती. गॅस ओटा बराच खराब झालेला होता. तो मी स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर मी सुद्धा जेवण केलं. कारण आता एवढं सगळं आवरल्यानंतर मलासुद्धा खूप भूक लागली होती. तर सगळ्यात आधी मी जेवण केलं आणि त्यानंतर मग भांडी पडलेली होती तर ती घासून घेतली आणि बेसिन वगैरे गॅस ओटा स्वच्छ करून घेतला. असं असतं माझं सकाळपासून ते दुपारपर्यंतचं सगळं रुटीन. तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. आणि हो, व्हिडिओला लाईव्हसुद्धा करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.